14 एप्रिल भारतरत्न, विश्वरत्न, क्रांतिरत्न, क्रांतिसूर्य, महानायक, विद्यापती, विश्वभूषण, बुद्धभूषण, बोधिसत्व, सर्वजन उद्धारक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस अर्थात जयंती दिन। नमस्कार, मी अदिती आणि आपण पाहत आहात कलाकार दिनविशेष। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू म्हणजेच आत्ताचे डॉक्टर आंबेडकर नगर मध्य प्रदेश येथे झाला। त्यांनी तथागत गौतम बुद्ध, महात्मा कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानले। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष कराचा मूल मंत्र दिला व त्याला प्रज्ञा, शील, करुणा याची सांगड घातली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर सामाजिक न्याय, समता, स्वाभिमान आणि मानवाधिकारांसाठी संघर्ष केला। त्यांच्या लढ्यांमुळे दलित, मागासवर्गीय आणि महिलांना समान हक्क मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू झाली। 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चौदार तळे सत्याग्रह केला। महाड येथे हजारो अनुयायांसह बाबासाहेबांनी चौदार तळ्यातील पाणी पिऊन सामाजिक समतेचा संदेश दिला। 1930 मध्ये नाशिकला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला, कारण मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नाकारला जात होता। हे सर्व करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक देशांमध्ये जाऊन उच्च शिक्षण घेतले आणि विविध पदव्या मिळवल्या। 1916 मध्ये अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठातून MA झाले। त्यांचा प्रबंध विषय होता एन्शियंट इंडियन कॉमर्स। त्यानंतर 1927 मध्ये कोलंबिया विद्यापीठातूनच PhD झाले आणि प्रबंध विषय होता द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया। पुढे 1923 मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून DSc ही पदवी मिळवली आणि प्रबंध विषय होता द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन। याविषयी आमचा 1 एप्रिलचा कलाकार दिनविशेष नक्की पहा। 1923 मध्ये बाबासाहेबांनी इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले आणि बॅरिस्टर इन लॉ पदवी मिळवली। त्यांनी प्रत्येक डिग्रीसाठी अनेक उपपात्रता आणि डिप्लोमा मिळवले, त्यामुळे त्यांची एकूण शैक्षणिक पदवी पात्रता 32 मानली जाते। त्यांचे विचार आणि संशोधन आजही मोठ्या प्रमाणावर अभ्यासले जात आहे। बाबासाहेबांची ग्रंथसंपदा प्रचंड होती। लोक राहायला घर बांधतात, बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी घर बांधले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा त्यांच्या बौद्धिक आणि सामाजिक योगदानाचा एक अमूल्य ठेवा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात। त्यांचे संविधानातील योगदान केवळ एक कायदेशीर दस्तऐवज तयार करणे नव्हे, तर ते सामाजिक समता आणि न्यायाचे घोषवाक्य होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते आणि समाज सुधारक तर होतेच, पण त्याचबरोबर ते एक प्रभावी संपादक आणि पत्रकारही होते। त्यांनी पत्रकारितेचा वापर शोषित, दलित आणि वंचित समाजाच्या न्याय हक्कांसाठी केला। 6 जानेवारी 1920 रोजी मुंबईतून सुरू केलेले पाक्षिक म्हणजेच मूकनायक काही काळानंतर 1927 मध्ये बहिष्कृत भारत सुरू झाले। यात सामाजिक व शैक्षणिक प्रगतीची जाणीव करून देणे, महाड चौदार तळे सत्याग्रह यासारख्या चळवळींना प्रसिद्धी देणे इत्यादी काम झाले। 1930 मध्ये जनता सुरू झाले। यामध्ये राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक स्वातंत्र्यही महत्त्वाचे आहे हे पटवून देण्यात आले आणि गोलमेज परिषदेच्या चर्चांवर व्यापक प्रभाव पडला। प्रबुद्ध भारत 1956 रोजी सुरू करण्यात आले। यामधून बौद्ध धर्म, मानवतावाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याचा प्रचार आणि संविधानातील समतावादी मूल्ये लोकांपर्यंत पोहोचली। बाबासाहेबांची पत्रकारिता ही केवळ बातम्या देणारी नव्हती, तर एक समाजक्रांती होती। जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता संपवण्यासाठी बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला। 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे अनुयायांसह त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। त्यामुळे भारतामध्ये बौद्ध धर्माला पुनर्जीवन मिळाले। आजकाल मुले व पालक शाळेबद्दल चर्चा करताना ही शाळा चांगली नाही किंवा ती शाळा चांगली असे विधान करतात, पण त्यांनी हे लक्षात ठेवावे की शाळेबाहेर बसून अभ्यास करणारे आज देशाचे संविधान निर्माते आहेत आणि उत्कृष्ट शाळेत शिकणारे आपण देशाचे चांगले नागरिक होऊ शकत नाही का? चला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याच वाक्यात म्हणूया, मी प्रथम आणि अंतिमतः भारतीय। कशी वाटली ही विशेष माहिती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच वेगवेगळे दिनविशेष बघण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।